1985 मध्ये एक चित्रपट आला होता आणि या चित्रपटामध्ये एक गाणं होतं आणि त्या गाण्यामध्ये एक वाक्य होतं, तुझे भी हमारी तमन्ना थी जालिम, तुझे भी हमारी तमन्ना थी जालिम, बताते बताते बहुत देर कर दी. असंच काहीसं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. दोघांनाही एकमेकांची गरज आहे, पण जेवढी गरज काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीची आहे तेवढीच गरज वंचित बहुजन आघाडीला देखील काँग्रेसची आहे. कोणीही आपले एक भाग किंवा ज्याला म्हणतील कोणी आपली अडचण लपून चालणार नाही किंवा मी मोठा आहे की मी लहान आहे हे म्हणून देखील चालणार नाही. दोघेही सांगायला मात्र खूप उशीर करत आहेत. खरं तर वंचित बहुजन आघाडीने 2 पावलं पुढे येऊन ही भूमिका घेतली होती की काँग्रेससोबत आपण युती करूया, पण काँग्रेसची मात्र तशी मानसिकता नव्हती. 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि 2024च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये जर काँग्रेस आणि वंचित एकत्र आली असती तर कदाचित महाराष्ट्रामधलं आणि देशामधलं चित्र थोडंसं वेगळं असतं. पण ही युतीच होत नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका सुरू झाल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये केवळ बृहन्मुंबई म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपुरती ही युती झालेली आहे. आणखीन उर्वरित महाराष्ट्रामधली बोलणी सुरू आहे, पण काय होईल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशाच एका युतीची गरज आहे असं दीपाली मिसाळ यांनी देखील बोलून दाखवलेलं आहे. त्यांची पहिली बैठक देखील पार पडलेली आहे आणि या पहिल्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरची बोलणी मात्र फिसकटलेली आहे. आणि तरीही दीपाल मिसाळ यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेसची ज्या पद्धतीनं वंचितला गरज आहे त्याच पद्धतीनं वंचितला देखील काँग्रेसची गरज आहे. या दोन्ही पक्षाला एकमेकांची गरज आहे आणि त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. दीपाली मिसाळ या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतल्या सदस्यपदाच्या दावेदार आहेत आणि सध्या त्यांची भूमिका या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाते आहे. त्यांचीही चर्चा सुरू आहे, पण बोलणी मात्र फिसकटलेली आहे. पण दुसऱ्या टप्प्यात का होईना ही बोलणी यशस्वी होईल असं वाटायला लागलेलं आहे. कारण जर मुंबई महानगरपालिकेमध्ये ही बोलणी यशस्वी होऊ शकते तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्येही होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ही बोलणी होणं खूप आवश्यक आहे, कारण इथे जर हे फिसकटून गेलं तर मग मात्र या दोघांच्याही हातामध्ये बरंचसं काही लागणार नाही. त्याच्यामुळे काही थोड्या मोजक्या जागेवरती या दोन्ही पक्षांना समाधान मानावं लागणार आहे. पण युती जर झाली तर इथलं गणित मात्र एक वेगळं असू शकतं. पण ही युती होईल का नाही हे सांगता येत नाही, कारण ज्या पद्धतीनं दीपाली मिसाळ यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यामधली बोलणी विस्कटलेली आहे आणि इथले जे काही स्थानिक खासदार आहेत कल्याण काळे, त्या खासदारांनी ही युती होऊ दिली नाही अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती केला जातो आहे. पण आरोप प्रत्यारोप हे 2019 पासूनच सुरू आहेत. पण कुठे ना कुठे दोन्ही पक्षांनी 2 पावले मागे येऊन याची युती केली पाहिजे, तरच या पक्षांच्या हाती काहीतरी लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की जो सेक्युलर वोटर आहे त्या सेक्युलर वोटरचं काय हा खरा प्रश्न या दोन्ही पक्षांच्या समोर जे लोक येतात त्या लोकांच्या समोर हा प्रश्न निर्माण होतो. काँग्रेसचा उमेदवार यांच्यासमोर आला आणि वंचितचाही उमेदवार यांच्यासमोर आला तर सेक्युलर वोटिंग ही कुठे जाईल हा खरा प्रश्न आहे. आणि 2014 पासून हा सेक्युलर वोटर जो आहे हा कन्फ्युजनमध्ये आहे की नेमकं कोणाच्या पाठीमागं जायचं. भारतीय जनता पक्ष याच्यासोबत जायचं, काँग्रेससोबत जायचं का वंचित बहुजन आघाडीसोबत जायचं. कारण भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी राजकारण करतो म्हणून त्याला थोडंसं सेक्युलर वोटर बाजूला ठेवतो. पण पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 2 एकत्र येतात त्यावेळेस हा मतदार तिथे डिवाईड होतो आणि काही मतदार काँग्रेसकडे जातो आणि काही मतदार वंचितकडे जातो. पण या मतदारांना जर एकच ऑप्शन मिळालं तर कदाचित एक डिवाईड होणारं मत मात्र वाचू शकतं. आणि त्याच्यामुळे सेक्युलर वोटरच्या समोर हा प्रश्न आहे. सेक्युलर वोटरच म्हणण्यापेक्षा जे लोक चांगल्या पद्धतीने विचार करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की मतदार हा विवेकी असला पाहिजे, विवेकी होऊन जे मतदान करतात त्यांच्यासमोर हा प्रश्न असतो की आता आपण नेमकं कुठे जायचं. कारण आपण जातीचं राजकारण स्वीकारू शकत नाही, आपण धर्माचं राजकारण स्वीकारू शकत नाही, आपण कुठल्या पंथाचं राजकारण स्वीकारू शकत नाही, आपण कुठल्याही आमिषाला बळी पडू शकत नाही. अशा मतदारांचं काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा मतदार कधी काँग्रेसकडे जातो तर कधी वंचित बहुजन आघाडीकडे जातो. हालाकी दोघांचं मतदान जे आहे हे दोघांचं मतदान हे विवेकी आहे, विचार करणारं आहे, जाती अंताच्या दिशेने निघालेला आहे, जातपात न मानता मतदान करणारा आहे, धर्माला वोटिंग न करणारा आहे. त्याच्यामुळे
हा जो मतदार आहे हा मतदार हा थेट देशाचा विचार करतो आणि सेक्युलर भूमिका या लोकशाहीमध्ये कोण घेतं याचा विचार करतो. पण सेक्युलर भूमिका घेणारे जर अनेक पक्ष असतील तर मग मात्र या मतदारांच्या समोर प्रश्न निर्माण होतो की नेमकं आपण कुठल्या दिशेने जायचं आणि मग तो कोणाला तरी एकाला मतदान करून येतो. पण हे सेक्युलर वोटर जे आहेत हे वोटर हे डिवाइड होतात नेहमी आणि त्याच्यामुळे जे जातीचं राजकारण करतात, जे धर्माचं राजकारण करतात त्यांच्या मात्र याच्यामध्ये फावलं होतं आणि त्यांना मोठा फायदा होतो. पण सेक्युलर वोटर जर एकत्र आणायचा असेल तर सेक्युलर असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पण सेक्युलर असलेले राजकीय पक्ष यांच्यामध्ये जर तडजोड होत नसेल तर मग मात्र ही परिस्थिती कधीही आपल्याला बदलता येणार नाही. आणि म्हणून जर ही परिस्थिती बदलायची असेल आणि सेक्युलर वोटर जर एकत्र करायचा असेल तर या दोन्ही पक्षांनी एकत्र येणं अपेक्षित आहे. दीपाली मिसाळ यांनी जे काही भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे की काँग्रेसलाही वंचितची गरज आहे आणि वंचितलाही काँग्रेसची गरज आहे, या दोघांनी आपल्या गरजा लक्षात घेऊन एकत्र आलं पाहिजे. पण हे दोघे जण मात्र जागा वाटपावरून अडून बसतात. पण बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र या दोन्ही राजकीय पक्षांनी 2 पावले मागे येत 227 पैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या आहेत आणि 62 जागावरती आता वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगरपालिकेमध्ये लढणार आहे. अनेक महानगरपालिकेमध्ये अशाच प्रकारची अवस्था आहे. जर तिथे हा सेक्युलर वोटर डिवाइड झाला तर मग मात्र तिथे भारतीय जनता पक्षाचे सत्ता येऊ शकते. पण सेक्युलर वोटरला जर एकत्र करण्यामध्ये हे सगळे राजकीय पक्ष एकत्र झाले तर मग मात्र काही प्रमाणामध्ये याचं चित्र बदलू शकतं. पण हे तेवढ्या ताकदीनं एकत्र येणं गरजेचं आहे. सेक्युलर वोटरला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे आणि त्यांना एकत्र मतदान करण्याची संधी देखील दिली पाहिजे. पण तसं होत नाही आणि तसं जर झालं तर मग मात्र आपल्याला हे चित्र बदलताना पाहायला मिळू शकतं. कदाचित 2024च्या निवडणुकीमध्येही बदललं असतं. पण तिथे मात्र ज्या पद्धतीनं मी तुम्हाला म्हणालो की हुजूर आते आते बहुत देर कर दी, बताते बताते बहुत देर कर दी, अशा पद्धतीची अवस्था इथं निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं जर उशीर झाला तर मात्र हातामध्ये काही लागणार नाही. त्याच्यामुळे जर निर्णय वेळेवर घेतले तर मात्र हातामध्ये बरंच काही लागू शकतं. म्हणून जे काही सेक्युलर वोटर आहेत त्यांच्यासमोरचा प्रश्न या दोन्ही किंवा इतर जे काही सेक्युलर राजकीय पक्ष आहेत त्यांनी मिटवला पाहिजे. जर 2024च्या निवडणुकीमध्ये प्रमाणे जर वेगवेगळंच लढले तर मग मात्र हा मतदार देखील डिवाइड होणार आहे. पण त्यांना जर एकच ऑप्शन उपलब्ध करून दिलं तर मग मात्र त्यांची देखील ताकद वाढताना पाहायला मिळू शकते. आणि इथलं जातीचं राजकारण, इथलं धर्माचं राजकारण, इथलं पंथाचं राजकारण, इथलं जे काही गटाचं राजकारण आहे हे संपुष्टात येऊ शकतं. पण त्यासाठी सेक्युलर असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण दोघांच्या गरजा एक आहेत आणि दोघांचा मतदार देखील एकच आहे. आणि त्याच्यामुळे दोघांनी त्यांच्या गरजा ओळखून एकत्र आलं पाहिजे म्हणजे त्यांचा मतदार देखील एकत्र राहू शकतो. आपल्याला नेमकं या दोघांच्या युतीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. नेमकं बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये हे चित्र बदलू शकतं का आणि इतर म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं देखील चित्र वेगळं असू शकतं का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.